सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे आणि या ठिणगीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातला अंतर्गत वादाने पुन्हा पेट घेतला। माजी जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्याकडून थेट ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोलापूर संपर्क प्रमुख पदावरून सुषमा अंधारेंना हटवण्याची मागणी करण्यात आलेली आहे। नेमका हा वाद काय आणि अशी मागणी करण्यामागे त्यांची काय कारण आहेत पाहूयात। सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेतील मतभेद आता उघडपणे समोर येत आहेत, कारण पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी थेट संपर्क प्रमुख सुषमा अंधारेंना हटवण्याची मागणी केली आहे। दासरी यांनी सुषमा अंधारेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। सुषमा अंधारेंनी निष्ठावंतांना डावलून पैसेवाल्यांना पद दिल्याचा आरोप दासरी यांनी केला। त्यांना प्रवक्त्या ठेवा पण संपर्क प्रमुख पदावरून हटवा अशी मागणी दासरींनी केली। कोणालाही विश्वासात न घेता जे अकार्यक्षम आहेत अशा लोकांना त्यांनी निवडी केल्या, त्यामुळं आम्ही त्यांच्यावर अतिशय नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना साकडा घालतोय की अशा पद्धतीनं सुषमाताईंना प्रवक्त्या ठेवा पण या ठिकाणी संपर्क प्रमुख म्हणून ते काम करू शकत नाहीत। त्यांची जी कार्याची पद्धत आहे ती पद्धत बरोबर नाही। माणूस जरी चांगला असला तरी कार्यपद्धती चांगलं नाही आणि आम्ही अशा ज्या प्रवृत्त्या त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आम्ही आजपासून एल्गार सुरू केलेला आहे। तर दुसरीकडे या आरोपांना ठाकरेंच्या पक्षातील दुसऱ्या गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। नवीन जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली। चव्हाण यांनी अजय दासरींवर गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी थेट दासरींवर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवलाय आणि त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे। जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, वर्षानुवर्ष काम केलेले आहेत आणि त्यांच्याकडे पैसा नाहीये। पैसा हा मुद्दा या ताईंनी ठेवलेला असल्यामुळे आम्हाला वेदना झालेल्या आहेत। बिगर पैशाचे आम्ही शिवसैनिक, गरीब शिवसैनिक शिवसेनेच्या बांधणीसाठी आम्ही एकत्र येत असताना अशा पद्धतीचे प्रश्न विचारून तुम्ही जर पैसेवाल्यांना जर तिकीट देता, पदाधिकारी म्हणून जर पद देत असाल तर ते आम्ही मान्य करणार नाही। चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची प्रतिमा चांगल्या पद्धतीने उज्ज्वल करत असताना ह्या ज्यांनी अनेक पद भोगलेले आहेत, शहर प्रमुख 2 वेळा जिल्हा प्रमुख पद भोगलेले आहे आणि पद भोगल्यानंतर पक्षाची सुद्धा मागणी केली नाही आणि पक्षाची वाहताच केली। महापालिकेला 0 रिझल्ट दिला आणि लोकसभेला आर्थिक व्यवहार केल्यामुळं शिवसेना सगळ्याच्या माध्यमातून उद्धव साहेबांकडे आम्ही पक्षाच्या वतीने मागणी करत आहोत की या नतरदृष्टाला ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी। या सर्व घडामोडीनंतर सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 गट पडल्याचं दिसतंय। महापालिका निवडणुकीतील पराभवावरूनही वाद चिघळलाय। याची वेळीच दखल न घेतल्यास पक्षात वेगळी परिस्थिती दिसेल असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय। शिवसेनेमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे। ज्या वेळेला शिवसेनेत दुफळी निर्माण झाली राज्य लेवलवर, त्याच्यानंतर कंट्रोल डॅमेज करण्यासाठी शिवसेनेच्या उभाटा ज्या नेते मंडळींनी मुंबईत स्थित असलेल्यांनी जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते प्रयत्न केलेले नाही। त्याचा हा परिणाम आहे। लादले जात आहेत नेते, असं होऊ नये। जर एखाद्याला कुणाला निवडायचं आहे तर तिथल्या स्थानिक लोकांची बैठक झाली पाहिजे। बैठकीमध्ये एकमतानं किंवा अनेक लोकांकडून जी नावं येतील त्या नावावरती विचार मंथन झालं पाहिजे। मूळ शिवसेना ढाचा असलेल्या व्यक्तीला संधी दिली पाहिजे। सोलापुरातील हा संघर्ष पक्षाच्या संघटनात्मक एकतेवरच प्रश्न निर्माण करतोय। सोलापूरच्या राजकारणात उठलेलं हे वादळ पक्षासाठी इशारा ठरणार का की नव्या बदलाची नांदी, हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।